2 गोष्टी अजून महत्त्वाच्या आहेत विकासाच्या दृष्टीने जे तुम्ही विचारलं होतं. एक तर तुम्ही पाण्याचं विचारलं होतं. उड्डाणपुलाचं देखील विचारलं. उड्डाणपुलाचं अ, काम पूर्ण अजून झालेलं आहे का? उड्डाणपुलासाठी आंदोलन करणारा अजित घुले होता. तिथं 9 दिवस उन्हात मी बसलो. त्याच्यानंतर आमचं गाव 7 वर्ष वेठीस धरलं गेलं होतं. जवळ 6-7 वर्ष ते काम चालू होतं. मी आंदोलन केल्यानंतर तो उड्डाणपूल एका बाजूने चालू झाला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आंदोलन मागे घेतल्यानंतर दादांनी आश्वासन दिल्यानंतर दादा दुसऱ्या दिवशी आल्यानंतर दोन्ही लेन चालू झाल्या. उड्डाणपुलाचं काम मांजरीची पूर्णपणे वाहिनी बंद केली होती. आमची मयत जरी झाली गावामध्ये तरी मयत आम्हाला फिरून यावं लागत होतं. कोणाला हॉस्पिटलला जायचं झालं तर हॉस्पिटलला जायला सुद्धा आम्हाला फिरून जावं लागत होतं. म्हणजे एखादा माणूस मेला तरी तो उड्डाणपूल झाला नव्हता. हा कसला विकास झाला भाजपचा. दुसरी गोष्ट कचरा डेपो मांजरीमध्ये केला होता. जसा देवाच्या उरुळीला कचरा डेपो झाला तसाच कचरा डेपो मांजरीमध्ये त्यांनी केला होता आणि तो कचरा डेपो हलवण्याचं काम तिथे देखील आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलं. मी केलं. माझ्याबरोबर माझ्या अन्य सहकाऱ्यांनी केलं. आदरणीय आमदार चेतनदादा तुपे पाटलांनी तो कचरा डेपो तिथून हलवला आणि त्याच्यामुळे तिथल्या लोकांना आज मोकळा श्वास घेता येतोय. ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही नमूद केल्या पाहिजेत. ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही हायलाइट केल्या पाहिजेत. कारण का मांजरी गावाचं बकालीकरण आम्ही होऊन दिलं नाही. मांजरी गावामध्ये कचरामुक्त करायचं ध्येय आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेतलेलं आहे. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.